तुमचा परिचय देऊन द्या म्हणजे नेमकं माहित पडेल. माझं नाव नितीन नामदेवराव दिगाडे, हा, राहणार भिडी, तालुका देवळी, जिल्हा वर्धा. जिल्हा वर्धा. तर हे जे जियान नावाचं वाहन आहे हे तुम्ही कुठून खरेदी केलं? मी देवीच्या कृषी केंद्र सुविधा हा हा, सुविधा कृषी केंद्र इथून खरेदी केलं. बरं बरं. आणि याला लागवड किती तारखेची म्हटलं? लागवड 22 जूनची. 22 जूनची. अंतर किती आहे आपलं? 4x1.5चं. 4x1.5. आणि याला खताचे डोजेस किती दिले? खताचे 2 डोस दिले. 2 डोस झाले. 2 डोस मध्ये म्हणजे आपलं रेग्युलर आपण जे देतो पहिल्या डोस मध्ये काय पहिला दिलं? डोस मध्ये मी 20-0-13 दिलं हा, प्लेन मध्ये. हम्म. नंतर दुसऱ्या डोस मध्ये 10-26 हम्म. युरिया आणि मॅग्नेशियम. मॅग्नेशियम म्हणजे आपलं जे रेग्युलर आपण सर्वसामान्य सर्वसामान्य मेहनत करतो करतो. सगळ्या शेतीला केली आहे तेच इथे बस. केली आहे. हो. आणि फवारण्या किती झाल्या इथे? 3 फवाऱ्या झाल्या साहेब याच्यावर. 3 फवारण्या झाल्या. पहिले चुरड्या मावाचीच मारल्या म्हणजे मोनो आणि साधेच फवारण्या साधेच जे आपले जे मारले. रेग्युलर हो, तुम्ही जे regular. सगळ्या शेतीत करतात तेच केलं. रेग्युलर फवारे. अरे तुमच्याकडे regular. बाकी पण वाहन लागून असेल ना याच्या व्यतिरिक्त? हो, 659 आहे ना लागून साईडला. बरं. तर या व्हेरायटी विषयी तुमचं मत काय नेमकं? त्या व्हेरायटी विषयी म्हणजे याच्यावर म्हणजे चुरड्याचं मावा तुरड्याचं प्रमाण खूप कमी आहे. हा. आणि पातीगळ पण नाही आहे याला. आणि फळपांद्या भरपूर आहे त्या व्हेरायटी तुलनेत. म्हणजे बोंडाचं बोंडाची सिरीज चांगली आहे. आणि बोंडाची साईज कशी वाटते? बोंडाची साईज 6-7 ग्रॅमची बोंडाची साईज आहे. आणि रोगाला कमी नाही, रोगाला बळी कमी पडते. कमी पडते ना. आणि जसं आता इथं 4x1.5 आहे तर एक सरासरी बोंडाची संख्या किंवा एक तुमचं अपेक्षित जे आपल्या शेतकरी ज्यासाठी करतो आपण का आपण लावलं वाहन चांगलं आणलं पण एक सरासरी बोंड तुमच्या हिशोबाने किती वाटते तुम्हाला सरासरी? सरासरी बोंड आपल्याला पराठीला प्रत्येक 50-60च्या वरतच आहे. 50-60. हो, काठाला झाडाला थोडंसं जास्त असेल पण 50-60 बोंड प्रत्येक झाडाला आहे. तुम्ही शेती बऱ्याच दिवसापासून करतात तर एकंदरीत तुम्हाला असे अपेक्षित किती उत्पादन आहे? अपेक्षित मी तर म्हणतो यावर्षी आपल्याला 10 क्विंटल अपेक्षित आहे उत्पन्न. 10च्या वरच होईल कारण 50-60 बोंड म्हटलं तर या व्हेरायटीची एवढी मी गॅरंटी देतो कारण की ते 2 वर्ष झाले. 50 बोंडाची जरी सरासरी लागली तरी 12 ते 13चा ऍव्हरेज तुमच्यापाशी रेडी आहे. आणि नवीन पात्या आहे पुन्हा नवीन चाल आहे याला. पात्या भरपूर आहे. हे माल पकडून आहे वरतून चाल आहे सगळी. आता वरत पण अजून आहे 10-20 बोंडाची तयारी आहे त्याची. म्हणजे अजून समजा 50-60 होऊन अजून 20 म्हणजे 70-80ची सरासरी आखरीपर्यंत जाईल तुमची. आखरीपर्यंत शेवटपर्यंत. बरं, ही व्हेरायटी तुम्ही जशी लावली तशी असे बाकी शेतकऱ्यांना लावल्या पाहिजे असं काही तुमचं एक स्वतःचं मत म्हणजे तुम्हाला आवडली तर बाकीच्यांसाठी कशी राहील? बाकीची व्हेरायटी म्हणजे चांगल्या जमिनीसाठी चांगली वलती जमीन असली हे जमीन तर हे व्हेरायटी लावायला काही हरकत नाही बाकी व्हेरायटीपेक्षा. आणि पातीगळ कमी आहे, रोगाला बळी कमी पडते, त्याच्यामुळे शेतकऱ्यासाठी सुटेबल आहे. बरं 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 बरं. धन्यवाद दादा. धन्यवाद.